नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण माहिती करून घेणार आहोत ती वातविकार आणि आयुर्वेद उपचारांबद्दल आणि यामध्येच आयुर्जेनिक्स उपचार पद्धती जी आहे ती कशी मदत करते हे आज आपल्याला समजावून सांगणार आहेत डॉक्टर विक्रांत पाटील। आपण त्यांचे स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी सरांबद्दल आणि आयुर्जेनिक्सबद्दल थोडक्यात आपल्याला ओळख करून देते। आयुर्जेनिक्स निर्मित द आयुर्वेद थायरॉइड क्लिनिक हे जगातील पहिलं आणि एकमेव असं आयुर्वेदिक स्पेशालिटी क्लिनिक आहे, ज्या ठिकाणी विशेष करून थायरॉइड, हायपरटेन्शन, रुमेटॉइड डिसऑर्डर्स म्हणजे वाताचे आजार, ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व आणि डायबिटीज या आजारांवरती आयुर्वेदिक पद्धतीनेच उपचार केले जातात। बहुतेक रुग्ण सर्व प्रकारचे उपचार करून थकल्यानंतरच आयुर्वेदाचा मार्ग निवडतात। वास्तविक पाहता संपूर्ण जगातील सर्वात पुरातन अशी चिकित्सा पद्धती म्हणजेच आयुर्वेद। अशा शास्त्राचा वापर योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य तज्ज्ञांच्या कडे उपचार घेतल्यास रुग्णांना अप्रतिम फायदे होताना दिसतात। आणि ह्यासाठीच अशा प्रकारचे जे उपचार आहेत ते आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत। म्हणूनच डॉक्टर विक्रांत पाटील, डॉक्टर सुषमा पाटील यांनी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकची सुरुवात केली आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक या सेंटर्सच्या विविध शाखांमध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत। सर्वांना आरोग्य मिळावे ही धडपड, आयुर्वेदाचे अमृत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जिद्द आणि निरंतर संशोधनाचा ध्यास यातूनच आयुर्जेनिक्स नावाच्या आयुर्वेदिक औषधांचा अमृत कलश त्यांनी निर्माण केलेला आहे। सरळ, सोपा परंतु आयुर्वेदाच्या मूळ आत्म्याला धक्का न लावता तयार केलेली अशी आयुर्वेदाची नवीन पिढी म्हणजे आयुर्जेनिक्स आणि त्याचाच एक भाग म्हणजे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक। चला तर मग जाणून घेऊया आपण या आरोग्याची गुरुकिल्ली आणि आजचा जो आपला विषय आहे की आयुर्जेनिक्स आयुर्वेद उपचार पद्धती ही नेमकी वाताचे विकार याच्यावरती कशी काम करते। तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला विचारायचं आज डॉक्टरांना थेट नक्कीच विचारा। फक्त आपला फोन नंबर मात्र तुम्ही लिहून घ्या। आपला नंबर असा आहे 6684333333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। खरं तर डॉक्टर, मी हे सगळं आयुर्जेनिक्सबद्दल एवढं सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, पण हे सगळं करण्यामागचा तुमचा मुळातला हेतू काय होता? बेसिकली असं आहे की आयुर्वेद हे जे काही शास्त्र आहे हे खूप प्राचीन शास्त्र आहे। किती प्राचीन तर मानवाला जेव्हा थोडीशी उमज आली आणि जेव्हापासून माणसानं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना पाहिलं आणि स्वतःच्या आरोग्यासाठी काहीतरी धडपड करायला सुरुवात केली, तेव्हापासून सुरू झालेला एक रिसर्च हा एका एंड पॉईंटला येऊन पोहोचतो। ती तपश्चर्या जी आहे ती साधारणपणे 5, 10, 15, 20, 25, 30 हजार वर्षांपासून चालू राहिलेली आहे आणि गेल्या 5-6 हजार वर्षापूर्वी त्याला कुठेतरी एक मूर्त स्वरूप मिळालं आणि तो म्हणजे आयुर्वेद। असं जर असेल तर तो आयुर्वेद माणसांपर्यंत व्यवस्थित पोहोचवला गेला पाहिजे। दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण आयुर्वेदाचा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं, आयुर्वेदाचा तुम्ही कोणताही ग्रंथ उघडा, त्या ग्रंथाच्या आतमध्ये कोणतंही पान उघडा, त्या पानावरती दिलेलं जे औषध आहे ते खरोखरच अमृतासारखं आहे। आणि जर असं असेल तर ते प्रत्येक औषध प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे की जेणेकरून त्या माणसांसाठी त्याचा उपयोग हा खऱ्या अर्थानं होईल। ह्या जाणीवेतून आयुर्जेनिक्सची आपण सुरुवात केलेली आहे। फार छान सर। आणि जो आजचा आपला विषय आहे की वातविकार, तर सर्वात प्रथम आपण वातविकाराबद्दल जरा माहिती करून देऊया। वातविकार म्हणजे नेमकं काय? वातविकार म्हणजे काय हे बघण्यासाठी मला असं वाटतं पहिल्यांदा आपल्याला वात म्हणजे काय बघावं लागेल। मी इथे एक स्लाईड तयार करून आणलेली आहे ज्याच्यामध्ये वात आणि अस्थी ह्यांच्याविषयीचं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे। म्हणजे इथं हा जो आहे हा वात आहे आणि हा जो आहे तो अस्थी आहे। याच्यामध्ये होतं असं, वात आणि अस्थी यांच्यामध्ये गंमत अशी आहे की ह्या दोघांचं परस्परांशी एकदम व्यस्त प्रमाणामध्ये कॉम्बिनेशन जुळलेलं असतं। लहान वयामध्ये वाताचे आजार झाले तशी माणसं पाहायला मिळत नाही शक्यतो। माणसांना शक्यतो वय जसं वाढत जातं तसे वाताचे आजार होतात, संधी दुखायला लागतात। हे प्रॉब्लेम्स जनरली म्हातारपणामध्ये होत असतात। म्हणजे ज्यावेळेला वात वाढतो त्यावेळेला अस्थिधातू कमी होतो आणि ज्यावेळेला अस्थिधातू वाढतो त्यावेळेला वातदोष जो आहे तो कमी होतो। म्हणजे सांधे ज्यावेळेला दुखायला लागतात त्यावेळेला वात वाढलेला असतो आणि त्यातला अस्थिधातू जो आहे तो कमी झालेला असतो। हा वातविकारांचा बेसिक कन्सेप्ट आहे। मग आता अस्थी असं म्हणत असताना फक्त हाडांच्या ठिकाणी असणारा अस्थी असं नाही आहे। आयुर्वेदाचा त्याच्या मागचा जो विचार आहे ते खूप मोठा आहे। आयुर्वेद असं म्हणतो की व्यपदेशस्तु भूयसा, म्हणजे शरीर
जसं आपण म्हणतो ना की सर्व इदम एवम पांचभौतिकम, प्रत्येक गोष्ट ही पांचभौतिक आहे. तशीच शरीराच्या धातूंमध्ये सुद्धा एका धातूंमध्ये दुसरा धातू अडलेला असतो किंवा थांबलेला असतो. जसे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. पैकी रसधातूमध्ये सुद्धा रक्तधातू असतो, कारण तो नसता तर रसापासून रक्त तयार झालं नसतं. रसामध्ये सुद्धा मांसधातू असतो, कारण तसं नसतं तर रसापासून मांसधातू तयार झाला नसता. आणि मांसधातूमध्ये सुद्धा रसधातू आहे, कारण मांसधातूमध्ये जर रसधातू नसता तर मांस हे रसापासून तयार झालेलं नसतं. अगदी त्याच पद्धतीनं शरीराच्या प्रत्येक धातूमध्ये अस्थिधातू असतो. म्हणजे तो मांसामध्ये देखील आहे, रक्तामध्ये देखील आहे. आणि ज्यावेळेला रक्तातला अस्थिधातू कमी होतो त्यावेळेला आपल्याला कुठेतरी सिरम कॅल्शियम लेवल कमी झालेली आहे असं बघायला मिळतं. स्नायूंमधला ज्यावेळेला अस्थिधातू कमी होतो त्यावेळेला त्या स्नायूंचा टोन कमी होतो, त्यांची ताकद कमी होते. आणि ज्यावेळेला तो साक्षात अस्थिधातूंमधलाच अस्थिधातू कमी होतो त्यावेळेला अस्थिंमध्ये पोरोसिटी म्हणजे अस्थिंमध्ये ठिसूळता यायला सुरुवात होते. ही त्यातली गंमत आहे. आणि म्हणून त्या अस्थिधातूवरती आपल्याला काम करायचं असतं आणि वातावरती आपल्याला काम करायचं असतं. ह्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. नक्कीच सर, ह्याबद्दलचे प्रकार किंवा कारणं ही आम्हाला तुमच्याकडे जाणून घेणं आवडेलच, कारण फार छान पद्धती सर आपल्याला समजावून सांगत आहे. पण कार्यक्रमाचा आपण पहिला फोन घेऊया. शोभा आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा शोभाताई. हॅलो. हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला संधिवाताबद्दल बोलायचं होतं. हा मला संधिवातासाठी बोलायचं होतं. हा तुमचा प्रश्न विचारा. हा, संधिवात मला पूर्ण सगळे सांधे दुखतात. ओके, ठीक आहे. तुमचं वय किती? आणि पित्त ऍसिडिटी. बर, तुमचं वय किती? हॅलो. हा, तुमचं वय किती? वय किती आहे शोभाताई? हा, मला संधिवाताचा त्रास आहे. तुमचं वय किती आहे शोभाताई? संधिवाताचा त्रास आहे. अच्छा, ठीक आहे सर, त्यांना संधिवाताचा त्रास आहे. कारण इतक्या वेळा जर आपण रिपीटेडली प्रश्न विचारायला सुरुवात केली ना तर तुमचा जो प्रश्न आहे ना तुम्ही कृपया थोडक्यात विचारा, तर आमच्यापर्यंत येईल आणि सरांना त्याचं उत्तर देणं हे सोपं जाईल. सर, त्यांना संधिवाताचा त्रास आहे. त्या संधिवाताचा त्रास आहे असं म्हणतायत. त्यांचा आवाज ऐकून जे काही वाटतंय, म्हणजे प्रत्येक वेळी आपली एक कल्पना असते, त्यांचा आवाज ऐकून असं वाटतं की त्यांचं वय 50च्या पुढे नक्की नसावं. जास्तीत जास्त तर 45 किंवा 50 असेल. तर अशा परिस्थितीमध्ये शक्यतो संधिवात होत नसतो. तो जो असतो तो आमवात असतो. संधिवात हा 60 नंतर किंवा 65 नंतर तो सुरू होतो, 50 नंतर सुरू होतो, त्याला संधिवात म्हटलं जातं. मग हा त्यांना जो आहे तो कुठला, तर तो आमवात असण्याची शक्यता आहे. वातामध्ये, वाताच्या आजारांमध्ये संधिवात, आमवात, त्यानंतर वातरक्त, ज्याला गाऊट असं म्हटलं जातं, असे प्रकार आहेत. चरकाचार्याने तर सांगताना नानात्मज व्याधी म्हणजे एकट्या वातापासून होणारे असे जवळपास 80 प्रकारचे वाताचे आजार सांगून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये आपल्याला खूप बारकाईनं विचार करून ट्रीटमेंट करावी लागते. पण त्यांच्या बाबतीत अजून एक त्यांनी गंमत सांगितली की त्यांना पित्ताचा त्रास आहे. जे छोटंसं ऐकायला मिळालं त्यासोबत त्यांना पित्ताचा त्रास आहे. आणि ह्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देतो. घरातल्या किचन कोट्यावरती लिंबू पिळा. शक्यतो हा कडाप्प्याचा असतो आणि त्या कडाप्प्यावरती तुम्ही लिंबू पिळा तर त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर तो कडाप्पा जो आहे त्याच्यावरती पांढरा डाग पडतो. शरीरामधला अस्थिधातू म्हणजे कॅल्शियम आहे. तो जो दगड आहे तो सुद्धा कॅल्शियम आहे. आपल्या शरीरातलं जे पित्त आहे ते पित्त त्याच्यामध्ये HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हा त्याचा एक घटक असतो. हे ॲसिड ज्यावेळेला कॅल्शियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेला ते कॅल्शियमला नष्ट करून टाकतं. म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा माणसांमध्ये वाताचे त्रास नंतर तयार व्हायला लागतात. हा धातुक्षय नावाचा प्रकार व्हायला लागतो. म्हणजे खाल्लेल्या अन्नातून तयार मिळणारं जे कॅल्शियम आहे ते त्यांच्या हाडांपर्यंत पोहोचतच नाही आणि अशा माणसांना हे व्हायला लागतं. आणि म्हणून अशा पेशंटमध्ये तर अजीर्ण, तर पित्ताचा त्रास म्हणजे नक्की काय, तर खरं तर ते अजीर्ण आहे. तर ते अजीर्ण व्यवस्थित दुरुस्त केलं की त्यांचा वाताचा त्रास जाणार आहे. म्हणजे त्या आत्ता कदाचित कुठल्याही डॉक्टरकडे जात असतील, तिथे वाताची ट्रीटमेंट घेत पण असतील, पण त्याच्यातून त्यांना उपशय मिळतच असेल असं नाही आहे. त्यामुळे मूळ कारणांची जोपर्यंत चिकित्सा होत नाही तोपर्यंत ते बरं होत नाही. म्हणून माझ्याशी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी पित्ताची, अजीर्णाची ट्रीटमेंट एका बाजूला सुरुवात करावी, दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या आजाराचं व्यवस्थित निदान करावं. तो आमवात आहे की वातरक्त आहे की तो आणखीन दुसरा कुठला आजार आहे हे एकदा पाहून घ्यावं. आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट केल्यानंतर वाताचे आजार बरे करणं आयुर्वेदासाठी काही फारशी मोठी गोष्ट नाही आहे. नक्कीच सरांनी सांगितलेल्या उपचारांची किंवा सरांनी सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग झालेला असेल. तुमच्या मनातील प्रश्न असेच तयार ठेवा. आपण घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते वातविकार आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल. आणि ह्यामध्येच आयुर्वेदिक उपचार पद्धती ही कशी काम करते हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील. तुमचे जे काही प्रश्न असेल तुम्ही नक्कीच तयार ठेवा. पण जेव्हा वात आणि वाताचे विकार का होतात हे सर आम्हाला जाणून घेणं हे आवश्यक आहे. तर ह्याच्या मागे नेमकी कारणं काय घडत असतात की आपल्या शरीरातला जो वात असतो तो वाढत असतो? नक्की. वाताच्या बाबतीत असं मला वाटतं की आपण सुरुवातीला थोडासा वाताची काही बेसिक माहिती समजून घेऊया. ओके. मी इथे जी स्लाईड आणलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वाताचे बेसिकली 5 प्रकार पडतात. म्हणजे प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समानवायू आणि अपानवायू. प्राण, उदान, व्यान, समान, अपान असे 5 प्रकार पडतात. हे स्थानभेदानुसार आहेत. म्हणजे जो प्राणवायू आहे तो शरीरामध्ये एका ठिकाणी राहतो. उरहस्थान उदानस्य नासानाभिगलाश्च येतं. अशा पद्धतीने उदानवायू राहतो. व्यानवायू हा शरीरामध्ये राहत असतो. समानवायू हा अग्नीच्या जवळ राहत असतो. शरीरातून मलमूत्र निष्क्रमणाची जी काही क्रिया आहे ती सगळी अपानवायू करत असतो. त्यानंतर वातव्याधी ज्यावेळेला कोणताही होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये इन्क्लुजन कशाचं असतं तर अस्थिधातू, स्नायू, कुर्चा, रक्त, कंडरा आणि मज्जा ह्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. अस्थि म्हणजे साक्षात हाडं, स्नायू, कुर्चा म्हणजे ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, म्हणजे कानाला हात लावल्यानंतर आपल्याला जो अवयव पाहायला मिळतो तो कुर्चा, रक्त कारण ह्या सगळ्या गोष्टींना जीवन देण्याचं काम ते रक्तच करत असतं. कंडरा म्हणजे स्नायू ज्या ठिकाणी एखाद्या जॉईंटला जोडले जातात तो, आणि 2 हाडांच्या मध्ये असणारी जी आहे ती मज्जा. ह्या सगळ्या घटकांची इन्व्हॉल्वमेंट ज्या वेळेला व्हायला लागते त्यावेळेला वातव्याधी व्हायला लागतात. मग ह्या वातव्याधी होण्यामागची कारणं काय हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मी पुन्हा पुढची जी स्लाईड आणलेली आहे त्याच्यामध्ये मी ते मुद्दाम घेऊन आलेलो आहे. आणि ते असं आहे की आहार म्हणजे शरीरात आपण जो काही आहार खात असतो त्या आहाराचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. आहार, विहार, निद्रा, प्रवास, ब्रह्मचर्य, चिंता, शोक, भय. काम, शोक, भयात वायू म्हणजे काम, शोक आणि भय ह्या 3 गोष्टींमुळे वायू शरीरामध्ये, वात शरीरामध्ये वाढत असतो. आत्ता सध्याचा जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यांच्या शरीरामध्ये वात खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेला आहे असं लक्षात येतं. ह्याचं पहिलं कारण काय तर आपला आहार. म्हणजे ज्या पद्धतीचा आहार आपण खातो तो आहार काही फारसा योग्य नाही आहे. एक साधी गोष्ट अशी आहे की वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितला आहे त्या व्याधीमध्ये प्रवास करणं हे त्याचं कारण सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण खूप जास्त प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला वातरक्त होण्याचा, गाऊट होण्याचे चान्सेस वाढतात. बघा, माणूस हे सुद्धा एक इंडिव्हिज्युअल, एक असा घटक आहे ह्या पृथ्वीतलावरचा. तसाच एखादं फळ पण तसाच एक घटक आहे. काश्मीरमध्ये तयार झालेलं सफरचंद जर एवढ्या लांबचा प्रवास करून जर महाराष्ट्रात किंवा केरळमध्ये जात असेल तर त्या फळामधला सुद्धा वात वाढलेला असतो, कारण तो सुद्धा काही वेगळा नाहीये फळ सुद्धा. आणि जर असं असेल तर असे पदार्थ ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये देखील वात वाढणार आहे. सफरचंद खाऊ नये असं मी म्हणत नाहीये, पण त्याच्या मागच्या बाकीच्या गोष्टींचाही आपण विचार केला पाहिजे. आपण जुन्या काळी काय व्हायचं की आपण दळण दळण्यासाठी ते जातं असायचं, त्या जात्यावरती टाकल्यानंतर एका ठराविक पद्धतीनेच उष्णता तयार व्हायची. आता काय होतं की आपण गिरणीमध्ये द्यायचो, म्हणजे आता आपण गिरणीतही देत नाही, आता घरघंटी आली. त्या गिरणीतून किंवा घरघंटीतून आलेल्या पिठामध्ये हात घालून बघा, चटका बसतो मॅडम. का चटका बसतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फ्रिक्शन होतं. एका विदिन अ सेकंड तुमचा जे गहू आहेत, धान्य जे आहे ते दळून होत असतं. ह्या स्पीडमध्ये त्यातले जे पोषक घटक आहेत ते जळून जातात. राहिलेला जो तो भुसा आहे, आणि हा जर भुसा आपण खात असू तर आपलं पोषण होत नाही, आणि आपलं पोषण होत नाही त्यावेळेला जे शिल्लक राहतं तो वात असतो, आणि तो वात वाढायला कारणीभूत ठरतो. दुसरं जे कारण मी सांगितलं होतं तो विहार. म्हणजे खरं तर माणूस हा काही निशाचर प्राणी नाही आहे, वाघ नाही आहे, तो लांडगा नाही आहे, कोल्हा नाही आहे. त्यानं किती वाजेपासून झोपावं आणि किती वाजता जागं व्हावं हे ठरलेलं आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं आणि सूर्यास्ताबरोबर झोपावं, पण आपण ते नाही करत. आपण सकाळी 8-9 वाजता उठतो, मग दुपारी कधी ताणून देतो, पुन्हा संध्याकाळी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत आपण जागेच असतो. हा विहार काही माणसासाठी योग्य नाही आहे, आणि जेवढं जास्त जागरण होईल तेवढं तुमच्या शरीरामध्ये वात वाढत असतो. म्हणजे विहार हे त्याचं अजून एक कारण आलं. त्यानंतर निद्रा ही त्याच्याबरोबरच आली. प्रवास, खूप जास्त प्रवास आपल्या सगळ्यांचाच वाढलेला आहे, हे त्याचं अजून एक कारण आलं. ब्रह्मचर्य, धातुक्षय म्हणजे शरीरामधून ज्यावेळेला धातूंचा मोठ्या प्रमाणावरती क्षय व्हायला लागतो, आणि स्पेशली ज्यावेळेला आपल्याला त्याच्यामागून बॅकअप असणारं अन्न चांगलं नसेल त्यावेळेलाही शरीरामध्ये वात वाढायला लागतो. चिंता,
माणूस एखादा साधी गोष्ट एखाद्या माणसाला जर एखादा मोठा आजार झाला, एखाद्याला कॅन्सर झाला आणि जोपर्यंत त्याला माहीत नाही आहे त्याला कॅन्सर आहे म्हणून, तर तोपर्यंत तो माणूस व्यवस्थित असतो. पण ज्या दिवशी त्याला कळतं की त्याला कॅन्सर झालेला आहे, तो माणूस झुरायला लागतो. तर ही जी चिंता आहे ती वाढवत असते. तसाच शोक आहे, तसंच भय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल जो काही इफेक्ट आहे तो आपल्या शरीरामध्ये वात वाढवायला कारणीभूत ठरत असतो. हो, खरं तर म्हणजे काही काही गोष्टी असतात ना, ते आपण मुळातच लक्षातच घेत नाही किंवा आपल्याला ते येत नाही. जे आपल्याला असे तज्ज्ञ डॉक्टर समजावून सांगत असतात की का बरं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची कारणांचा मीमांसा करून घ्यायची गरज आहे, तेव्हा मात्र हळूहळू आपल्याकडे लक्षात येऊ लागतं की अशाही गोष्टी आपल्याबाबत घडत आहेत. नक्कीच याच्याबद्दल जाणून घेऊया आपण. एक फोन घेतोय आपण पुण्याहून. आपल्याशी राम वाघमारे बोलतायत. हॅलो, नमस्कार. बोला मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हा बोला. नमस्कार. मॅडम, माझ्या पण मिसेस हे झाले ते ट्रीटमेंट झाले ते. ओके. बरं. साधारण 6 ते 7 महिने लागले ट्रीटमेंटसाठी. पण ट्रीटमेंट एकदम क्लिअर आणि तुम्ही ट्रीटमेंट कोणाकडनं करून घेतलीत सर? मी डॉक्टर पाटीलकडनं करून घेतली. ओके, तुमचे ओके. पेशंट्स आहेत. ओके, ठीक आहे, मीना बोला. वाघमारे का? हा. बरोबर 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 बरोबर. हा बोला सर. बोला. आणि ट्रीटमेंट एकदम परिपूर्ण आणि काळजीपूर्वक घेतली ती. बर ओके. बर बर. म्हणजे त्यांची follow-up वगैरे बरं, तुम्हाला त्यांचा फायदा झाला आहे. काय बरं होत होतं तुमच्या मिसेसना? त्यांना जॉईंट मध्ये पेन व्हायचं. एक आर्य फॅक्टर किंवा संधी आमवात म्हणता येईल त्याला. बरोबर. ओके. हा हा. हा. आणि मला वाटतं की त्याच्या इलाज म्हणजे मला बाहेर कुठेच भेटायला गेला, त्यांच्याकडनंच मला एकदम चांगल्या प्रकारे इलाज भेटला. फार छान. थँक्यू फार थँक्यू छान. थँक्यू. सर, तुम्हाला जर या पेशंट आठवत असतील तर त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. खरं तर ह्या पेशंटची ट्रीटमेंट मॅडमने केली आहे, मी केलेली नाही आहे. फक्त मॅडमचं आणि आमचं जे डिस्कशन होत असतं त्याच्यातून मला ते कळलं होतं. मीना वाघमारे म्हणून यांच्या मिसेस आहेत आणि त्यांना आमवाताचा अतिशय भयानक त्रास होता. अतिशय भयानक म्हणजे त्या स्वतःची वेणी देखील घालू शकत नव्हत्या. आणि आपण ज्याला बाय द ग्रेस ऑफ गॉड असं म्हणतो ना, तसं बाय द ग्रेस ऑफ आयुर्वेद, आयुर्वेदाचा आशीर्वाद आणि आयुर्वेदाचं हे इतका छान होतो, उपयोग इतका छान होतो की आज त्या स्वतः चालू शकतात. सगळं स्वतःच्या क्रिया त्या सगळ्या स्वतः करू शकतात आणि कुठलीही पेनकिलर न घेता. आणि साधारणपणे 8 ते 9 महिने आपण बस्ती आणि इंटरनल ट्रीटमेंट त्यांना दिली होती आणि त्यानंतर त्यांना खूप अप्रतिम फायदा झाला. नक्कीच. आणि दरवेळी असं म्हटलं जातं की आयुर्वेदाचे जे उपचार आपण करून घेत असतो त्याचे रिझल्ट खूप लेट मिळत असतात. तर ह्याबद्दल असं तुम्ही काय नाही, हा सांगाल? तुम्ही खूपच छान प्रश्न विचारला मॅडम. कारण हा प्रश्न मला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं मला खूप आवडतं असा हा प्रश्न आहे. काय होतं, माणसांना ज्या वेळेला एखादा आजार होतो ना, त्यावेळेला तो आजार झाल्या झाल्या माणसं आयुर्वेदात